गुरु गोविंदम गुरु हीच ती मेथड गोविंदम माध्यम भज मन गुरु म्हणजे आपल्याला त्याला स्मरण गोविंदम गुरु करण्यासाठी आठवण ठेवायची असेल गोविंदम गुरु तर ही सगळ्यात गोविंदम सोपी आणि भज सुंदर मन गुरु मेथड आहे, ज्याला गोविंदम. आपण लय म्हणू. तसं तर आपण फोटो समोर आणू शकतो, चिंतन मनन हे सगळे कामं करू शकतो जेव्हा आपल्याला आपल्या इष्ट किंवा ईश्वराला आपल्याला स्मरण करत राहायचं असेल. मग स सत्संगामध्ये स्पिरिच्युअल पॅरेंट्स हे सांगतात की ईश्वरीय शक्तीला एकच भाषा कळते आणि ती म्हणजे संगीत. आणि शरण जायचं असेल तर या संगीत या माध्यमातून त्याला शरण जाणे इतक्या इझिली होऊ शकतं. म्हणून एखादा तरी छंद असावा असं मला वाटतं, की जो म्युझिक संगीताशी जोडलेला असावा. काहीही असं गरजेचं नाही की आपण खूप काही क्लासेस किंवा काही केलं पाहिजे. हां, पण आपल्याला ऐकणे सुद्धा आवडत असेल, गुणगुणणे, गाणे वाजवणे, वाटेल ते मंत्र, जाप या सगळ्या एका लयीत म्हटल्या, की आपोआप आपल्याला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायला लागते. मनाची शांती मिळते. रोज दिवसाची सुरुवात, दिवसभरही आपण एखादं गाणं गुणगुणत असलं, तरी आपल्याला ती खूप पॉझिटिव्ह एनर्जी देते. जगण्याची खूप चांगली शक्ती देते आणि अशाच रीतीने आपण आपल्या हायर सेल्फसोबत, त्या ईश्वरीय शक्तीसोबत प्युअर फॉर्ममध्ये जोडले जातो. गरजेचं नाही की आपण मराठीतच म्हटलं पाहिजे. आपल्याला वाटेल त्या भाषेमधले गाणे आपण ऐकू शकतो, म्हणू शकतो. फक्त एवढंच की ती युनिव्हर्सल लय जी त्या परमात्म्याशी जोडली असते, तिच्यासोबत आपली लय एकदाची जुळली की काम पत्ते झालंच समजा. धन्यवाद.